मुलांच्या भवितव्यासाठी व क्रिकेटला एक चालना मिळावी यासाठी ग्राउंडचं नियोजन असेल, अजून बरंच काय मुलांच्या भवितव्यासाठी आपल्याला करेल यासाठी त्यांनी चांगला पाठिंबा हा धीरज जाधवांना इथं दिलेला आहे. बारामतीमध्ये 70-80 मुलं हे सुद्धा होतकरू आहेत, पण गरीब कुटुंबातले आहेत. अशा मुलामुलींना चांगलं शिक्षण क्रिकेटचं हे DJ अकॅडमीमधून दिलं जात होतं. आता पुण्यामध्ये ते शाखा काढतात. आमचा नेहमी प्रयत्न असतो की सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना हा नेहमी संधी मिळाली पाहिजे, त्यांना व्यासपीठ मिळालं पाहिजे. आणि जे कोणी अशा मुलामुलींना व्यासपीठ देतात त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही नक्कीच येत असतो. त्यामुळे आज इथं सिंहगडचं पण अभिनंदन करतो आणि DJ अकॅडमीचं सुद्धा अभिनंदन करतो. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मेंबर धीरज जाधव सर तुम्ही अध्यक्ष आहात आणि इथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात आणि त्यांनी इंटरनॅशनल लेवलचे जे काही मैदान या ठिकाणी उपलब्ध झाले तर कितपत फायदा होईल भविष्यात? शेवटी व्यासपीठ देण्याचं काम आपलं असतं. तशा प्रकारचं व्यासपीठ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नेहमी देत आलेलं आहे. सर्व अपेक्स बॉडी मेंबर्स असतील, सर्व मेंबर्स असतील, तसंच काही संस्था असतात चांगल्या असतात. जसं इथं सिंहगडची संस्था आहे, त्यांनी एवढं मौल्यवान ग्राउंड हे मुलांच्या क्रिकेटसाठी तिथं दिलेलं आहे. अशा जेव्हा संस्था तिथं व्यासपीठ निर्माण करतात तर त्या व्यासपीठाचा फायदा कसा घ्यायचा, चांगलं क्रिकेट कसं खेळायचं हे शेवटी मुलामुलींवर असतं. त्यामुळे इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी असं सांगेल की या संधीचं सोनं करावं. तुम्ही चांगलं खेळलात तर नक्कीच तुमचं भवितव्य हे चांगलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्यावर अन्याय होणार नाही आणि पारदर्शक पद्धतीने सिलेक्शन हे झाल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा मी अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने इथं आश्वासित करतो. आणि नक्कीच दादा, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जेव्हापासून तुम्ही अध्यक्ष झाले तेव्हापासून काट टाकले असं धीरज जाधव सरांनी सांगितलं, तर काय सांगाल तेव्हा? नाही, आता शेवटी नवीन पिढी जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये येते, नवीन गोष्टी ह्या आपल्याला संस्थेमध्ये आणाव्या लागतात. अपेक्स बॉडीचे सर्व मेंबर्स हे आम्हाला सहकार्य करतात. क्लब्स मेंबर असतील, डिस्ट्रिक्टच्या मेंबर्स असतील, माजी अध्यक्ष, माजी सर्व पदाधिकारी, शिर्के साहेब असतील, हे सगळे आम्हाला सहकार्य करतात आणि सगळेच लोक एकत्रित राजकारण बाजूला ठेवून फक्त क्रिकेटसाठी जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा बदल हा होतच असतो. तसा बदल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये होतोय. त्यामुळे चांगल्या प्रकारचं राजकारण आणि स्पोर्टिंग स्पिरिट त्या राजकारणामध्ये असेल तर चांगल्या गोष्टी झाल्याशिवाय राहत नाही. हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये आम्ही सर्वांनी मिळून, दुसरी बॉडी असू द्या नाहीतर दुसरं जे कुठली आमच्या विरोधातले लोक असू द्या, आम्ही सगळे एकत्रित बसून त्या ठिकाणी योग्य असं निर्णय घेत असतो. धन्यवाद.